हा घालतो ना. यायची भानगड तुम्हाला. तू आजीचं कसं करते? आणि लवकरच स्वयंपाक झालाय, मी जेवण बिवण झालंय, आता निघायचंय मला पण. थोडा बिवडा काही लाडू बिडू काही करता येत असेल तर आपण ते करून नेऊ. हा आणि भरपूर दिवस गाडी जशी घेतली ना आम्ही तसं गेलेलोच नाही कुठं, त्याच्यामुळे. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओ न येण्याचं कारण काय आहे माहिती आहे का? आमच्या घरी सानू पण नाही आहे आणि वैष्णवी पण नाही आहे, दोघी पण नाही आहे. आणि दोघी असल्यानं जरा मजा येते व्हिडिओला, नाही का रे? कारण आता आमचे सगळे तोंड शांत आहे, कारण बोलायचं कामच नाही आहे. कारण ती असली बडबड बडबड कुठाने चालू असते, त्याच्यामुळं मस्त चालतो व्हिडिओ. पण काय माहिती आहे का, आता आम्ही सध्या तिघच जण, नाना तर घरी नाही आहे, ते गेलेले बाहेर. आणि त्या दोघी आता तिला तिकडं करमत नाही आहे, पण तरी पण राहते, रोज फोनवर रडती. आम्ही जर जास्त काही बोललं की लगेच रडायला सुरुवात करते, कारण तिला माहिती आहे इकडं आजी आहे, आई आहे, इकडं जायचं तिकडं जायचं, यांच्या घरी जायचं त्यांच्या घरी जायचं, असं फिरणं मस्त होतं तिचं. पण आता ती तिकडे गेलेली त्याच्यामुळं सगळे शांत आहे, कारण सगळे आजूबाजूचे येऊन विचारते कधी येणार आहे कधी येणार आहे. तर बघू आता येईल ती 1-2 दिवसात. आणि माझा प्लॅन चालू आहे जैसलमेरला जायचा, कारण आमचं 2-3 दिवसापासून चालू आहे जायचंय. तर आज नाही तर उद्या मला निघायचं आहे जैसलमेरसाठी. तुम्ही म्हणत असाल बाकीच्यांना, तर बाकीच्यांचा आमचा प्लॅन चालू आहे तिरुपती बालाजीचा. ते जर झालं तर सगळेच जाणार आहे आम्ही, कारण तिकीट एक साईडचे भेटत नाही आहे आम्हाला, त्याच्यामुळं सगळं शांत झालेलं आहे काम. तर हे बघा आपल्याला जायचं आहे जैसलमेरला, त्याच्यामुळं तयारी चालू आहे. हे बघा इकडं बॅग आहे आणि बॅग भरायची, कपडे आता सध्या ठेवते त्याच्यात. आणि हो, तू ते क्युअर स्किनचे प्रोडक्ट घेतले का सोबत? हा सोबत घेतले ना ते. बरं झालं. ते क्युअर स्किनचं तुम्हाला सांगायचंच राहिलंय की मागच्या 2 महिन्यापासून आम्हाला एवढा त्रास होत होता, किंवा म्हणजे चेहऱ्यावर असे पिंपल्स वगैरे आणि चेहरा असं डल झाला होता. तर आम्ही क्युअर स्किन ॲप जे आहे ना, तिथं जाऊन आमचं रजिस्ट्रेशन म्हणजे नंबर वगैरे टाकून, डिटेल वगैरे टाकून सगळं काही लॉग इन केलं. आणि तिथून आम्हाला जरा आता प्रोडक्ट वगैरे मिळाले, म्हणून आमची जरा आता स्किन बेटर झालेली आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतोय, क्युअर स्किन जे ॲप आहे ते केसांसाठी आणि स्किनसाठी आहे, जिथं तुम्ही फ्री ट्रीटमेंट घेऊ शकता. आता काय होतं, आपण बाहेर जर कधी गेलो तर आपल्याला नाही का जवळपास 1,000 रुपयाची ती कन्सल्टेशन फीस आणि 3,000 रुपये प्रोडक्ट असं खूप सारं जातं. पण क्युअर स्किन ॲपमध्ये असं काहीच नाही आहे. तुम्हाला कन्सल्टेशन फ्री आहे आणि तुम्ही त्या डॉक्टरांना चॅट करू शकता. पर्सनल तुमचे जे प्रश्न असतात, जसं की तुमचं दररोज पोल्युशन वगैरेमध्ये काम असतं का, किंवा तुम्ही बाहेर किती वेळा फिरता, हे तुम्हाला काही आजार आहे का, ही सगळी डिटेल्स डॉक्टर घेत असतात. आणि त्याच्यावरून आपल्या चेहऱ्याचा एक समोरून फोटो घेतात आणि एक साईडनं फोटो घेतात. आणि त्यावरून ते आपल्याला एक किट सजेस्ट करून देतात की ही किट बाबा तुमच्या चेहऱ्यानुसार बनलेली, प्रत्येकाची वेगवेगळी असते, जी माझी असणारी ती तुमची नसणारी. त्यामुळे आमचे प्रोडक्ट आम्ही घेऊन जात असतो नेहमी. आणि मेन म्हणजे ते क्युअर स्किन ॲप जे आहे ना, ते त्यामध्ये अजून एक फीचर्स आहे. त्यामध्ये म्हणजे डॉक्टर आपल्याशी पर्सनल टचमध्ये असतात. सोबत जे आहे डाएट प्लॅन भेटतो फ्रीमध्ये. आणि क्युअर स्किन ॲपची आहे ते डेली रिमाइंडर देतं आपल्याला कधी कोणतं फेसवॉश लावायचे, क्रीम लावायची आहे. आणि जर कधी तुम्हाला लवकर रिझल्ट लागत असेल तर एक 1700 वाली किट आहे आणि एक 2200 वाली किट आहे. तर यापैकी आम्ही 1700 वाली घेतलेली आहे, जी आम्हाला 3 महिन्याच्या ट्रीटमेंट पर्यंत चालणार आहे. जर काही तुम्हाला लवकर रिझल्ट लागत असेल तर तुम्ही 2200 वाली पण घेऊ शकता. आणि जर काही तुम्हाला क्युअर स्किन ॲपवरून तुमच्या स्किनची किंवा हेअरची जर काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि वैशू 100 हा जर काही कुपन कोड यूज केला तर तुम्हाला भेटणार आहे त्यावर डिस्काउंट. तर लवकर जा, क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्किनचा आणि हेअरचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा. चला आता आम्हाला निघायचं आहे, पटकन तयारी करतो. चल बाबा टाकी. काम पुढं जातच नाही त्याच्यामुळं, पण बघू आता. माझं चालू आहे जैसलमेरचं. आज जर झालं तर आज जाणार आहे, नाही तर उद्या तर 100% जायचंय. आणि आई करमत का ती घरी? नाही तर करमत नाही ना, चुपचाप आता म्हणलं आज शेतातच जावं, जसं देवा चक्कर मारून. काय हरभऱ्याची भाजी किती खुडायला जाते का? आजीला पण जायचंय. आजीला मागं सोडलं मी नेऊन, पण त्यावेळेस भाजीच नव्हती आली खुडायला. पण आता त्यांना बी जायचंय म्हणता येतं. तू आजीचं कसं करते? त्याला मला वाटतं तो नेऊन सोडा, मग मी जाईल मागून. आणि लवकरच स्वयंपाक झालाय, मी जेवण बिवण झालंय, आता निघायचंय मला पण. आता यांचं चालू आहे की आम्हाला वावरात नेऊन सोड. आवाज दे, ते दोघे जण जातील, मी डबा घेऊन जाते मागून धुणं धुवून सरी जाऊ दे. खुरपण आहे त्याचं खूप नव्हे.
मग गब्बर सोडीन आणून द्यायला मी येईन काही ठीक कोणी आहे सोडलं वाटाचे लोक चालतं. आता मी जाणार 2-4 दिवस आहे. हो ना मग त्याच्यासाठीच म्हणलं आजच तयारी म्हणून सोड. चालतं बघू आता, कारण मला जायचंय तिकडे, त्याच्यामुळे आता यांना सोडतो, नाही तर डबल आजीच राहून जाईल. बोलवते ना त्याला जाऊ दे बाबा आजच्या दिवस त्याचं आता गोदी मनाची शांतता आजच्या दिवस नेऊन सोडते. मी जाते मागून ताईकडे. ठीक आहे चालतं. ते जातील त्याचा डबा घेऊन जाते, सगळ्याचा डबा घेऊन जाते मी धुणं धुवून शेरी. मग वावरात जेवण घेऊन हा करता? वावरातच करतो जेवण, स्वयंपाक झालेला आहे आता. अच्छा. सोड नेऊन द्यायला. ती कधी येणार आहे? आता ती काय आता ती म्हणे सोमवारी मंगळवारी, पण आता तू ये गावाहून जाऊन फिरून मग जरा आणायला. राहू दे त्याची निवांत द्यायला. आज सगळे म्हणते पाठवत नाही, हे नाही ते नाही. आता 8 दिवस तर झाले आज. उद्या 8 दिवस होते. काय याला सोमवारीच नेलं तिला? नाही ना रे मंगळवारी सोमवारीच गेली. सोमवारी ते. मग आज 8 दिवस झाले. हा सोमवारीच गेली, पण ही रंभा राहत नाही ना. सोमवारी मंगळवारीच यायचं म्हणली. मग आता तू गेला का गावाला तर राहील ना, ती उद्या म्हणली होती मंगळवारी यायची. कारण आमचा आता टूर चालू आहे, कारण आता झाला आम्ही 1 वर्ष झालं कुठं गेलोच नाही, त्याच्यामुळे चालू आहे प्लॅन काढायचा. कारण आल्यापासून आता 4 महिने झाले पुण्याहून यायला. हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 6 महिने झाले ते यायला. यायला जानेवारी सुरूच नाही झालं ना आता अजून. झाला डिसेंबरच आजपासून सुरू होता उद्या पण. हा 22-23 तारीख आहे. आमुषापासून पुष महिना लागला. हा तर चला आजीला विचारू. 15 तारखेला पाहतो का आपण? हो 10-12 तारखेला झालं होतं. 5 महिने समजा झाले. आता 8 दिवस झाले, आम्हाला बी करमायला नाही काही, पोरगी नाही तर, पण कसं आहे जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे जाऊ द्या. पण आता गेल्यानंतर ती म्हणते मी इथं येतच नाही, 2-4 दिवस 5-6 दिवस राहते असं तसं. पण बघू आता काय होतं काय नाही. तर गेला तर राहील, नाही तर मग उद्या परवा चालले. फिरायला जायचं असलं तर बघू आता काय होतं. तर आणि आमची इथं ते भाट आलेले आहे ना, ते काही आले नाही. ते आले ना रात्री त्यांचा व्हिडिओ घेऊ. सगळीकडं असतातच म्हणा भाट, सगळ्यांचे असतातच, पण ते आल्यानंतर आपण बघू, त्यांना विचारून काय असतं काय नाही. सगळे आपल्या सगळ्यांचे नावं बिवं सगळ्यांचे ओके आहे का नाही, नाही करे. 7 पिढ्याची द्यायच्या पैसे नावं राहते, पण आता हे नवीन आला तर याला 3 पिढ्याचेच लिहून आणते सगळं. बघू आता. चला आजीला विचारू वावरात जायचं का नाही. तर आजी जायचं का वावरात? हा घालतो ना. यायची भानगड तुम्हाला पाहावं लागेल बाबा, मग यायचं नाही सांगू शकत नाही. भाजीसाठी बापा का खावा वाटत नाही तर मग आई आणन ना काय भाजी कडून. आणली तर बरं. आई तुझी ये मग घेऊन. कारण उगा हात बीत फुटायचं काम आहे आता. काय खुडणं होईन कमी आणि बेजारीच होईन जास्त. मागच्या वेळेस आजी तू म्हणलेलं, तू म्हणे मी वावरात येणार नाही म्हणे, आता कधीच. परेशानी झाली ना तुमची मागच्या वेळेस. मागच्या मी गाडीवर आणलं का म्हणे मी येणार नाही म्हणे, आता कधीच वावरात येणार नाही म्हणे. मी नसून असली तर बापा काय भाजी आणायली ना ती. मग मी काय म्हणते, मग तुम्ही घरीच राहा. मग घरी नाही राहायचं तर कुठं जायचं. एकदा म्हणलं तर अहो भाजीसाठी म्हणजे तुम्ही खुडायला जायचं म्हणा लागल्या. अकरा वाजता आपल्याला मग तोंडच नाही राहिलं मला. आण ना थोडीफार 1-2 भाजीची तूच खुडून. हा कशाला उगत त्याला न्या नाही, लय परेशानी होती. परेशानी ऊन हाते खोटे मग सगळं वाव त्या दिवशीच गेले ते साडे 5 ते गब्बर म्हणे नुसते हातात एक त्या गोरी लोक गेले ते उपलं का ते रस्त्यानं जाणं. चालतंय बघू. घरच्या घरी जमतं, पण असं बाहेर नाही जमत हातात टेकवत जाणं. ठीक आहे चालतंय, त्यांचं कॅन्सल करून टाका.
तुझ्या पानाला कसं तरी वाटतं. जाऊ दे 2-3 दिवसात मी बी आलं तर मग राहीन ना तोपर्यंत का नाही. अगं जा ठेवली माझी आणखी. बघू मग 4-5 दिवस आलं तर सगळेच जण जाऊ. ती आठच असली तर मला काय नाही जायचं आणि नसली आणि तर मी म्हणत नाही बाबा. म्हणूच नका तुम्ही काय. माझी तर सगळी तयारी झालेली आहे जायची, त्याच्यामुळं काही विषय नाही. बॅग गिग सगळं भरलेलं आहे आणि 2-4 दिवसासाठी जायचं आहे. तर ते रोज येतो येतो म्हणतो ना, मग आणखीन तू जातो काय कोणाला तरी येतो. नाही आज येणार आहे. हां तर असा विषय, माझी सगळी तयारी झाली. जर आज संध्याकाळी जायचं झालं तर मग मी आज संध्याकाळी जाणार आहे, नाहीतर मग उद्या. हां तुला आज सांगतो ना मी काय न्यायचं काय नाही सोबत. फोन करून सांगेल तुला. हां काही जर सोबत न्यायचं असेल ना तर चिवडा बिवडा काही लाडू बिडू काही करता येत असेल तर आपण ते करून नेऊ. हां आणि भरपूर दिवस गाडी जशी घेतली ना आम्ही तसं गेलेलोच नाही कुठं, त्याच्यामुळे जायचा प्लॅन चालू होता. आणि फॅमिली घेऊन जायचं म्हटलं तर फॅमिलीला बसत नाही आहे गाड्यात, आणि बालाजीला जायचं होतं तर गाडीच निवे असते पण ते बसत नाही सगळे, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम गेले. आम्ही झालेलं 20-22 जण सगळे, तर तो हिशोब आहे. बघू आज तिकीटचं पण बघू कन्फर्म झालं तर बघू, कन्फर्म झालं तर जाऊ. आजीचं चालू आहे काहीतरी तिकडं यायचं जायचं. तर ते व्हिडिओ तर येणारच आहे पुढं, काय आहे काय नाही. तर आता वैष्णवी पण येते तिकडून, आल्यानंतर बघू आता सगळ्यांचा प्लॅन काय आहे काय नाही. तू म्हणत असं एवढ्या दिवसात नुसता प्लॅनच चालू आहे काय आहे, पण ते तिकिटाची सगळे प्रॉब्लेम आहे. आणि गाडी करून जायला नाही, एवढ्या लांब जायचं म्हटल्यावर एवढे जण नाही हँडल होत सगळ्यांना गाडीत. त्या हिशोबानं आपण ट्रेनचं आपल्याला इथं गावातच स्टेशन आहे, तिथून बी बसता येतं, नाही तर मग जालन्याहून पण बसता येतं. त्या हिशोबानं चांगलं आहे, कारण डायरेक्ट तिरुपतीला डायरेक्ट त्या मंदिराजवळ म्हणजे खाली तिरुपतीमध्येच गाडी जाते, त्याच्यामुळं रेल्वेचं आम्हाला योग्य वाटेल एवढ्या जणांना. नाही काय सगळं सोयीस्कर आहे ना, मस्त तिकीट रिझर्वेशन केलं, ताण नाही, जायचं यायचं, फिरता पण येतं हैदराबाद इकडं तिकडं. त्या हिशोबाने तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय करायला पाहिजे काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या आजीच्या व्हिडिओला एवढा सपोर्ट केला त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि चला भेटतो अशाच नवीन एका व्हिडिओ पण. बाय बाय.